अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया पालक पुरी. पालक पुरी. पालक ना 3-4 वेळा स्वच्छ धुवून कट करून घेतली. जिरी घेतली, मीठ घेतले, हिरवी मिरची घेतली. पुरीचा ना कलर चेंज नाही व्हावा म्हणून हिरवी मिरची घेतली, लसूण घेतलाय, ओवा घेतलाय. गव्हाचं पीठ घेतले मोठ्या 2 वाट्या भरून. कढईमध्ये ना पाणी टाकायचंय. पाणी गरम झाले, कट करून घेतलेला पालक त्याच्यात सोडायचा आणि 2 मिनिटं शिजून घ्यायचा, म्हणजे पालकचा कलर चेंज नाही व्हायचा. पालक ना थोडासा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे पालक वरती राहिला का काळा पडतो, म्हणून असं मिक्स करून घ्यायचा. आणि जास्त काही शिजून नाही द्यायचा, नाही तर याचा कलर चेंज होतो. पालक ना शिजली. आता पालक ना थंड पाण्यामध्ये काढून घेऊ. हे पाणी थंड आहे, याच्यामध्ये पालक काढून घ्यायची, म्हणजे पालकचा कलर चेंज नाही होणार. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हिरवी मिरची टाकायची, लसूण टाकायचा, जिरी टाकायची, याच्यामध्येच मीठ टाकायचं आणि हे पहिल्यांदा बारीक वाटून घ्यायचं, म्हणजे मिरची बारीक वाटली जाईल. मिरची वाटून झाली. हा थंड पाण्यात थुरीला पालक वाटून घ्यायचा. पालकचा कलर चेंज नाही झाला थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळं. पालक चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे. पालक चांगला वाटून झालाय. आता गव्हाचं घेऊ आणि हे पीठ मळताना पाणी नाही टाकायचं, पालकच्या मिश्रण मध्येच मळून घ्यायचं आहे. हे वाटलेली पालक टाकायची थोडी थोडी. पाण्याचा वापर याच्यात करायचा नाही, म्हणजे पराठ्याचा कलर चेंज नाही व्हायचा. पीठ मळून झाले आणि पिठाचा कलर किती छान आलाय बघा. आणि ओवा टाकायचा राहिलाय, तो टाकून घेऊ आणि पीठ मळून घेऊ, पुऱ्या बनवून घेऊ. पुरी बनवून घेऊ. मी पुरीला ना थोडेसे तेल लावले, आपल्याला पीठ नाही लावायचं म्हणून. आणि आता पुरी लाटून घेऊ आणि थोडीशी ना जाडच लाटून घ्यायची. पुरी ना लाटून झाली, एकसारखी लाटून घ्यायची. आता तळून घेऊ. कढईत ना तेल टाकले आणि तेल तापून घेऊ आणि पुऱ्या तळून घेऊ. आपल्या पुऱ्या बनवून झाल्यात, आता तळून घेऊ. तेल पण तापलंय, एक एक पुरी ना सोडून घेऊ. पुरी ना किती मस्त फुगली ते बघा तुम्ही. पालक पुरी ना तळून झाली, मस्त फुगली. सगळ्यांना पुऱ्या तळून घेऊ. पालक पुऱ्या ना तळून झाल्यात आणि एकदम मस्त तळून झाल्यात, एकदम फुगल्यात मस्त. आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.